पावसाळून जाई कांद्यास सगळ्या सगळ्यात ड्युटी गेसन चालू नव्हतं रूमवर. रेल्वे मजबूत गर्दी होती. उभं राहणं पडणं हवा खावायला बाहेरून थोडं ते टाईम हवा खाते. मला की तसला मला शीट खाली वेगळी म्हटलं शीटवर बस जाऊ तरी पण तडे करा गरम आणतं पंखा विचारलेत नाही. आणि सामने का तात झोप लागा ती म्हटलं जाऊ द्या झोप उद्या येले आपले काय तसं उतरणू स्टेशनले उतरणू म्हटलं रूमवर असं थोड्या आकाशू रूमवर येऊन देख असतं काय रूम मागे गाण होते. मग काय चेत लागा ना नाही. मग तसंच मी पाणी बिणी पितं पाणी बिणी पिसून मग मनी आतमध्ये जाळू लिदा म्हटलं काना कोपरा बटा आज साफ करीलेस एकटाच रूमवर गाणू यावं ते घरी. मग बट्टा काना कोपरा जाडी जोडी सण नेऊन एकटं गरम मग अजून किचन मागून अजून किचन बी साफ करली तर म्हणजे काहीच सोडणं नव्हतं आज. मग तसे गाणं एवढे गाण निघणे भाऊ. मग सुपली ती सुपडी मग गाण फेकी डस्टबिन मग फेकी म्हणे घाण. तसंच जुनं बुळ किचनमा देखत गॅस पण खराब होता. म्हटलं चला आता टाईम आहे येईल तर बी हात दे केलो. कसं आहे भाऊ सोन रूम आपला स्वच्छ पाहिजे. आपण कितला जण राहतोस त्याला महत्त्व नाही. आपण रूमले कसं ठेवतोस त्याला महत्त्व आहे. रूम चांगला राहीन तर आपल्याला चेत लागेल. त्यामुळे म्हटलं भाऊ आज एक टाय आहे आणि तो टाईम होता म्हटलं आज बट्टच साफसफाई करी लिहू. कसं आहे गाणं रासना चीत लागत नाही त्यामुळे. मग गॅस बीस मस्त पोशी पाशी सण रेडी करी दिदा म्हटलं मस्त ते गाणं ते गॅस साफ करायचं म्हणे पोशा लिदा त्या नावावर डेटॉल टाका ना कारण काय भाऊ माक्या बसत नाही मग घ्यायचंच नाही. म्हणे पुरं साफ कर मला भूक लागली. मग काय करू थोडं कांदा बिंदा कापी लिदा त्यामुळे थोडा मुरबा टाकी लिदा मुरबरा आपला बत्ता रास आपल्या जवळ टाईमले एमर्जन्सीला खावाले. मग ते थोडं काला बिवांग काही सांग काय लिदा चला भाऊ भेट पुन्हा ब्लॉगमा जय खानदेश.